मित्रांनो, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ते दिल्लीत गेले राज्यसभेवरती. आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री केलं. आता सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री केल्याच्या नंतर मोठे मोठे पत्रकार, मोठे मोठे थिंक टँक यांनी सम्राट चौधरी यांच्या विरोधामध्ये लिहायला चालू केलं की सम्राट चौधरी हे बाहेरचे आहेत, हे भाजपच्या आणि संघाच्या मूळ विचारातले नाही आहेत, त्यांना भाजपने मुख्यमंत्री करून बिहारमध्ये खूप मोठी चूक केली, असं या मोठ्या मोठ्या थिंक टँकचं म्हणणं होतं. बरं, असो, ही खरी गोष्ट आहे की सम्राट चौधरी हे भाजपच्या विचारधारेतून येत नाही, संघाच्या मुशीतले ते नाही आहेत. पण भाजपने हे पहिल्यांदाच केलं का बिहारमध्ये? तर नाही. भाजपने हा प्रयोग आधी आसाममध्ये पण केला. भाजपला आसाममध्ये ताकदवान नेता त्यांच्याकडे नव्हता, तर त्यांनी हेमंत बिस्वा शर्मा यांना आपल्याकडे घेऊन हेमंत बिस्वा शर्मा यांना प्रचंड ताकद दिली आणि हेमंत बिस्वा शर्मा यांना मुख्यमंत्री भाजपने केलं. आणि त्यानंतरचा रिझल्ट तुम्हाला माहीत आहे की संपूर्ण ईशान्य भारत हा भाजपमय हेमंत बिस्वा शर्मा यांनी करून टाकला. पण बिहारची परिस्थिती वेगळी आहे. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीकडे मोठे मोठे नेते होते, पण हे सर्व जे नेते हे अप्पर कास्टमधले होते. आणि बिहारचं जर तुम्ही पॉलिटिक्स बघितलं की जे लोक 90च्या दशकापासून म्हणजे मंडल कमिशन आल्यापासून बिहारचं राजकारण जे फॉलो करतात की बिहारमध्ये मंडल कमंडलचं राजकारण चालतं. आणि जर बिहारमध्ये सत्तेमध्ये राहायचं असेल तर नॉन यादव ओबीसी जो समाज आहे, जो बिहारच्या राजकारणामध्ये त्यांचा 11% वोट शेअर आहे, आणि नितीश कुमार यांची वोट बँक आहे बरं का, पारंपरिक ही JDUची वोट बँक आहे. हा जो 11% समाज आहे त्यामध्ये कुर्मी, कुशवा, धानुक यांच्यासारखे, न्हावी, कुंभार यांच्यासारखे प्रमुख ओबीसी समुदायांचा एक गट्टा मतदान 11% आहे, ज्यांना नॉन यादव ओबीसी बिहारच्या पॉलिटिक्समधले म्हणलं जातं. त्यांच्यावरती पकड असणं, त्यांच्यावरती वर्चस्व असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सम्राट चौधरी हे कुशवा समुदायामधून येतात आणि हा कुशवा समुदाय ह्याच नॉन यादव ओबीसीमधून येतो. आणि नितीश कुमार कुर्मी समाजामधून नितीश कुमार यायचे, पण नितीश कुमार यांचा औरा वेगळा होता. नितीश कुमार यांच्यावरती विश्वास सर्वसामान्य लोकांचा बिहारमध्ये होता. आणि भाजपला जर बिहारमध्ये सत्तेमध्ये राहायचं आहे, भविष्यामध्ये बिहारमध्ये त्यांना ग्रो करायचं आहे, तर त्यांच्यासाठी त्यांची तर पारंपरिक वोट बँक आहेतच. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे जे आहेत हे कायस्थ समुदायामधून येतात. चंद्रसेन कायस्थ प्रभू म्हणजे CKP, हे CKP समुदायामधून येतात नितीन नबीन. आणि मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे